आज नांदगावच्या बाजार समितीच्या आवारामध्ये प्रचंड प्रमाणात आवक झालेली आहे. हे आपण मागच्या बाजूमध्ये बघताय, मोठ्या प्रमाणामध्ये ही आवक आहे. लिलावाचे कामकाज चालू झालेले आहे. शेतकरी त्या पद्धतीनं कामकाज करत आहे. आज आपण बघूया आजच्या मार्केटमध्ये काय भाव निघाले ते. काल दिवसभरामध्ये 1300 रुपये सर्वाधिक भाव मिळालेला होता. आजची 30 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी आज बाजारभाव सुरू झालेले आहे. लिलावाचं कामकाज चालू झालेलं आहे. त्याबाबत आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी बोलूया, जाणून घेऊया. कालचा दिवस गुरुवारचा होता. काल गुरुवारी नांदगावच्या बाजार समितीमध्ये हजारो ट्रॅक्टर दाखल झाले होते निलावासाठी. आज देखील तेवढे प्रमाणात जवळजवळ 1800 ट्रॅक्टर आज दाखल झालेले आहेत. त्या संदर्भात आपण जाणून घेणारच आहोत. गाव टाकळीचे काल परवा 1250 गेला होता. काय भाव गेला कांदा? 970 रुपये. गाव टाकळी. माझ्याकडनं घ्यायची आयडिया तुमच्याकडे मी कधी सांगायला 1040 सिद्धी नाही गेला 1040 डबल 50 1050 51 55 56 57 58 59 60 61 1061 62 66 67 68 69 70 1070 काय भाव गेला तुमचा कांदा? काय नाही, 1092 गेला. 1092. गाव टाकळी. बोला, साधारण किती भाव मिळायला पाहिजे होता? साधारण 1500-2000 पर्यंत भाव राहिला तर शेतकरी बरा प्रॉफिट होतो. काय भाव गेला दादा सांगा बरं. गणेश भाऊ सांगा. गाव टाकळी बुद्रुक. बरं झालं का तुम्हाला? भाव कसा मिळाला आहे? साधारण कमी पडला? किती मिळायला पाहिजे होता? 1300च्या आसपास जायला पाहिजे होता. बोला बागायतदार, पावती दाखवा. बोला दादा, आजचे काय भाव मिळाले तुम्हाला कांद्याचे? 980 गेले. 980 रुपये. मागच्या हाच माल मागच्या आठवड्यात होता 1250 जायला होता. 1250 गेला होता. 350 रुपये कमी गेला. 350 रुपयांनी कमी गेला. त्याची थोडीशी दिल्ली. बोला ना दादा. मला काय म्हणायचं माहिती काय का, निलावची पद्धत अशी आहे यांचीवाली का, पहिले यांची बोली अशी होती का 700 800 900, बरोबर आहे का नाही? मला एक म्हणायचं, सरकार म्हणजे शेतकऱ्याचा असं समस्या आहे का, तुम्ही कमीत कमी 1000 1200 1500 आसपास भाव तुम्ही दिला पाहिजे. बरं. तेपर्यंत काय म्हणणं झालं माहिती आहे का, यांचं बोली अशी का 700 800 900 1000 1100. म्हणणं काय माहिती का, कोणतरी भाव दिला पाहिजे. शेतकऱ्याची समस्या आहे, खर्चायला परवडतो बा, किंवा शेतकऱ्यांचं मजुरी आहे. आज लेडीज जर कामाला जर लावली तर 35-40 रुपये ती कॅरेट घेतात, बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय भाव मिळाला आजचा? आजचा भाव काय 700 750 रुपये भाव. आणि गाव चांदोरा. ओके, धन्यवाद. आणि म्हणजे विषय असा आहे की हे सरासरी दाखवते 1000-1200 रुपये, हा. जास्तीत जास्त 1400-1300 दाखवते. हे सरासरीच्या लेवल मध्ये घेत नाही ना. हे दाखवते सरासरीचा मार्क हे 600-500 रुपये पर्यंतच घेतात. म्हणजे हे काय करू राहिले, दाखवते वर पण घेताना कमी घेऊन राहिले असं होतं. आणि बीट टाकणारे मार्केट कमिटीचा माणूस पाहिजे, तर हे व्यापारी बोलतात या मालाला काय भाव द्यायचा. मला काय म्हणायचे, ज्या वेळेस बीट टाकतो तो माणूस बोली बोलणार कोण राहतो? मार्केट कमिटीचा माणूस बरोबर आहे का, तू हे बीट टाक म्हणून तो व्यापारी समजा, किंवा हा बोलणारा माणूस आहे, हात बीट टाकू शकतो ना. व्यापारी कसं त्याला सांगू शकता? व्यापारी त्याला सांगा द्या, गेरे 800 गेरे 500 गेरे 300. चुकीचं आहे ना. चुकीचं काय म्हणते यांचं वाला. चालेल, तुमच्या प्रतिक्रिया आपण मांडू त्याच्यात. मग आता एक तर शेतकरी सर्व या मालाला काय भाव द्यायचंय, मग तुम्ही माणूसच फिरू नका ना, डायरेक्ट शेतकरी सांगाल ना. मग अशी आमची समस्या आहे, दुसरं बाकी काही नाही. ठीक आहे. आजचा कांदा
850 गाव जळगाव बुद्रुक. बोला दादा काय भाव गेलाय आजचा कांदा तुमचा? 700 रुपये गेलेला आहे. 700 रुपये. गाव तुमचं? 1000 रुपये विकला होता, आज 700 रुपये विकलाय. 300 रुपयात फरक पडला. डायरेक्ट 300 फरक. तोच कांदा का? तोच कांदा आहे. गाव कोणता? गाव तांदूळवाडी. कांदा 900 रुपये. 900 रुपये गेलाय. गाव वडाळी. वडाळी. काय भाव गेला? 1100 रुपये गेले का? गाव कोणतं दादा तुमचं? सोयगाव. सोयगाव. काय म्हणता? शेतकऱ्याला प्रश्नचिन्ह तयार होतं ना, प्रश्नचिन्ह लावावं का नाही लावा. कांदे लावा की नाही लावा? मग बाजार भाव स्थिर नाही बा असं. स्थिर नाही बाजार भाव. या ठिकाणी शेतकरी नाहीये. हो काय म्हणता? काय भाव गेला आजचा कांदा? 950. काय म्हणता दादा काय भाव गेला आजचा तुमचा कांदा? 900 रुपये. 900 रुपये गेला. गाव बांधव. बांधव. 60 65 70 75 80 300 रुपये. गाव कोणतं आहे? तांदूळवाडी. तांदवडी. कोणतं गाव आहे तुमचं दादा? काय भाव गेलाय? 85 काय भाव गेली? 980. गाव कोणतं? चांदोरा आहे चांदोरा. चांदूर चालेल. हा. तुमचं काय भाव गेला? 986 विजय दादाबा गोठेकर. हजार सुद्धा घ्यायला पुरे. नाही ना. 1000 रुपये सुद्धा नाही. कोणतं गाव आहे माऊली तुमचं? तांदूळाचं आहे ना माल आहे ना. चांदोऱ्याचं. चांदोरा. चांदोरा माल आहे का? चांदोरा. काय भाव गेलाय मग तो? काय 900 रुपये गेला ना. 980 गेला. 980 980 रुपये चांदोरा. विजय दादाबा गोटेकर. रात्री मुक्कामी होते का तुम्ही? रात्री मुक्कामी होतो. काय नाही 5 वाजता आलो आणि आतापर्यंत निलाव होऊन गेला. समाधान नाही, भावामुळे समाधान नाही. मागच्या आठवड्यात हाच माल 1200 गेला होता. हा माल पोळी घातल्यामुळे तो हा 900 300 रुपयात फरक पडला. 300 रुपयाचा फरक पडला. असं काय मजा आहे. गाव कोणतं आहे? 2200-2300 रुपये झाली. हा. आणि एक आधी 500-600 विकत या. याच्यात काय करत शेतकऱ्यांनी काय करणार? शेतकऱ्याची माग मुळा उठले सगळे सरकार. दाखवा चला. काय भाव गेलाय? 975. दादा कुठून आले तुम्ही? काय भाव गेला? कांदा काय भाव गेला आजचा? 899 रुपये मिळाला का? हो. गाव कोणतं दादा तुमचं? गोडोंगरी. कुठे आहे आपले? हो काय म्हणता डॉक्टर साहेब? आज डॉक्टर साहेब बाजार समितीमध्ये दाखल झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल झालेला आहे. आपण बघतोय सर्वच बाजूने ट्रॅक्टर दाखल झाले. या ठिकाणी कांदा मालक दिसून येत नाही आहे. काय मिळाला आजचा तुमचा भाव? 1160. गाव कोणतं दादा? तांदळवाडी. तांदळवाडी. आज या ठिकाणी 4-5 ट्रॅक्टर शेतकरी दिसत नाही तिथं. बरं दादा काय भाव मिळाला आजचा? 751 रुपये गेला. 751. एवढा आणि चांगला कांदा असून हा माती मोल चाललाय. बरं काय कोणत्या गावावरून आले दादा तुम्ही? मोरजर. मोरजरवरून. बोला काय भाव गेलाय? आणि गाव? पंजरवाडी. तांदळवाडी. तांदळवाडी. दादा काय भाव गेलाय तुमचा कांदा? 750 रुपये गेले का? बाकी ठोकली शेतकऱ्याची आज. आणि गाव कोणतं आहे? बोला दादा काय म्हणता तुम्ही? काय म्हणणार आता आम्ही? मिळाले तर 655 गेले हो. काय अवघड का? कोणतं गाव आहे तुमचं? शिर्डीचं आहे का? बघा 100 रुपये क्विंटल कांदे कापायला आहे. काढायचा रोज तो वेगळा. आणि इथे येऊन जर समजा 600-700 जर माती मोल भाव गेला शेतकऱ्याचे पदर काय पडणार आहे सांगा ना तुम्ही. आजचे दिन असे आले का? हे सरकार बोगस हो. बीजेपी सरकार. खताला माग आहे किती आहे. खताची कोणी 2000 कमी नाही. औषध किती महाग आहे. परवडत नाही आज सध्या. नाही का? काय भाव गेला तुमचा कांदा? हो का? 600 रुपये काय जाऊ राहिले माऊली. कांदे का परत बोला ना तुम्ही काय म्हणता? बोला दादा. काय 600 रुपये भाव गेला? काय करणार मग आता पुढे? काय परवडत नाही का? परवडत नाही. 1025. गाव कोणतं? तांदळवाडी. काय नाव दादा? गेलाय आजचा तुमचा कांदा? कांदा 700 रुपये गेला.
गाव कोणतं आहे तुमचं? सोयगाव. काय नाव दादा? भाऊलाल. या ठिकाणी कांदा पडून निलाव झालेला आहे. शेतकरी मात्र बाजूला गेले. काय भाव गेलाय आजचा कांदा? 22. 1022 गेलाय का? गाव कोणतं दादा? तांदळवाडी. काय भाव गेले सांग रे कांदे तुमचे? हा, गाव कोणतं? काय म्हणता दादा, काय भाव गेला आजचा तुमचा कांदा? 700 रुपये. गाव हिरेनगर. कोणत्या गावून आले तुम्ही दादा? काय कोणतं गाव तुमचं? हा, नांदगावचेच आहे का? कांदा घेऊन आले? कुठून आले तुम्ही? वडाळीहून आलो. वडाळून आले. काय भाव गेला आजचा कांदा? 1080. 1080 गेला. काय भाव बरं पावते? एक सेकंद आलो लगेच. 1100 गेला का? काय नाव? गणेश सांगळे. गाव? वडाळी. आलो 1 मिनिट. बोला दादा, काय भाव गेले आजचे तुमचा कांदा? 1300 रुपये. तुमचा हो? आमचा 1304 रुपये. अजून दुसरे तुम्ही दादा? 1188. तुमचे मागचे? आणि गाव कोणतं आहे तुमचं? लक्ष्मीनगर. बरं, आजची सकाळ रात्री मुक्कामी होते काय आता सकाळी आले? काल 4 वाजता मुक्कामाला येईल साहेब. बरं, बोला दादा, काय भाव गेला आजचा तुमचा? 1200 रुपये. आणि गाव? वडाळी. आली मजूरची हाल. मजूर 12-13 रुपये एकर मागे ती शेतकऱ्याची लय भयान आली. 761 गेला का? बोला दादा, काय म्हणता आजचं मार्केट काय आहे तुमचं आलं? का हो, काय भाव गेला आजचं मार्केट तुमचं कांदा? 1000 रुपये गेले का? ते तिकडचे 850. गाव कोणतं दादा तुमचं? साकोरा का? काय भाव गेलाय तुमचा कांदा? बोला. 910. हा, 750 भाव गेला. गाव? हिरेनगरचा कांदा नाही ना?